नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून जॉब अपडेट आली होती. त्याची एक मुदतवाढ झालेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र सरकारी जॉब आहे, पूर्ण माहिती आहे. त्यामध्ये तुम्हाला कोण कोण अर्ज करू शकतं, त्याच्यानंतर इथे अनुभव म्हणजे इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर वेतन किती आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर नोकरीचे ठिकाण म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यानंतर इथे निवड प्रक्रिया काय असणार आहे, जागा म्हटलं तर इथे 6147 जागा आहेत एकूण. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक आहे, विद्युत सहाय्यक आहे, पदवीधर शिकाऊ अभियंता आहे, पदवीधारक शिकाऊ अभियंता असे वेगवेगळे आहे. इथे खूप चांगली संधी आलेली आहे. ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी पूर्ण माहिती आहे. आणि इथे तुम्हाला इथे मुदत वाढ भेटलेली आहे, म्हणजे 16 एप्रिल 2024 पर्यंत ही लास्ट डेट असणार आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. आपल्याकडे PDF आहेत, वेगवेगळे PDF आहेत. एक 14 पानी आहे, 11 पानी आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे 14 पानी आहे, असे वेगवेगळे PDF आहेत. आपण ते पूर्णपणे माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स घेऊन येते. तो पोलीस भरती असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, रेल्वेमधली कोणती भरती असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, आपण दररोज असे वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन अपडेट बघून घेणार आहोत. चला तर सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घेऊयात. सो इथे महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे, जाहिरात आलेली होती. इथे बघा 4 जे पद आहेत, कनिष्ठ सहाय्यक आहे, विद्युत सहाय्यक आहे, पदवीधर शिकाऊ अभियंता आहे, त्यानंतर पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण आहेत. यांची जी लिंक्स आहे ती ओपन झाली होती, फॉर्म भरण्यास सुरुवात झाली होती. त्याची लास्ट डेट 20/3/2024 अशी दिलेली होती. पण अजून तुमच्यासाठी ही मुदतवाढ दिलेली आहे, म्हणजे इथे जवळजवळ 19/4/2024 पर्यंत वाढविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19/4/2024 असणार आहे, हे सांगितलेलं आहे. ही PDF आहे, पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही ते ऑफिशियल लिंकवरती जाऊन सुद्धा बघू शकता. त्यानंतर आपण एक एक पदं बघून घेऊयात. इथे बघितलेलं आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर असिस्टंट ॲज अ अकाउंटंट आहे. इथे 468 टोटल जागा आहेत, ज्यामध्ये SC साठी 72 आहे, ST साठी 47 आहे. इथे मेन म्हणजे मेल असू द्या, फिमेल असू द्या, दोघेही इथे ॲप्लिकेशन करू शकतो. खूप चांगली संधी आहे. पे ग्रुप 3rd आहे, एज लिमिट 30 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे. 5 years फॉर द कॅन्डिडेट्स बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस इन्क्लुडिंग EWS कॅटेगरी मेन्शन केलेलं आहे. इथे क्वालिफिकेशन फक्त तुमचे BCom झालेलं असू द्या, BMS BBA विथ MSCIT झालं असेल तर इथे नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. प्रत्येक पदासाठी वेगवेगळे जॉब म्हणजे फीज असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अमाऊंट म्हणजे पर मंथ असणार आहे. फर्स्ट इयर 19,000 भेटणार आहे, सेकंड इयर 20,000, थर्ड इयर 21,000 भेटणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स फायनान्स विल बी पेड ॲडिशनल, म्हणजे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ॲडिशनल जास्त पैसे भेटणार आहे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. खूप मोठी संधी आहे, खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर जॉबची गरज असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करायचं आहे. अजून मुदत तुम्हाला वाढ करून दिलेली आहे. त्यानंतर सेकंड पद दिलेलं आहे बघा. इथे नेम ऑफ द पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग इथे सांगितलेलं आहे बघा. डिस्ट्रीब्युशन नेम ऑफ पोस्ट सांगितलेलं आहे. 281 जागांसाठी आहे. इथे मेल असू द्या, फिमेल असू द्या, दोघेही करू शकतो ॲप्लिकेशन. त्यानंतर इथे पे ग्रुप 2nd म्हणजे 35 वर्षाचे एज लिमिट असणार आहे. एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. इथे तुमचं डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला इथे संधी भेटणार आहे. खूप चांगली संधी आहे. सॅलरी इथे 22,000 आहे आणि इथे सिव्हिलवाल्यांसुद्धा 22,000 आहे सांगितलेलं आहे. रिझर्वेशनची माहिती आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरी असेल त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. मेथड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. त्या कॅन्डिडेट्स हू अपेअर फॉर गेट एक्झामिनेशन लास्ट इयर्स म्हणजे 3 वर्ष तुम्ही जर गेट एक्झामिनेशनमध्ये ॲप्लिकेशन म्हणजे एक्झाम अपेअर केला असेल तर तुम्ही नक्कीच इथे एलिजिबल असणार आहे, हे सुद्धा माहिती इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर जे तिसरं पद आहे इथे बघा. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये 281 जागा आहेत. ट्रेनिंग सिव्हिलसाठी आहे. सेम इयर पे ग्रुप 2nd 35 इयर्सचं इथे एज लिमिट असणार आहे. त्यानंतर इथे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनसाठी सुद्धा सेम असणार आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथे 30 इयर्सचं तुम्हाला एज लिमिट असणार आहे. त्यानंतर इथे पे स्किल सांगितलेलं आहे. इथं फक्त तुमचं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल तरीसुद्धा तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं, म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. इथं सॅलरी आहे 18,000. त्यानंतर रिझर्वेशनसाठी दिलेलं आहे. त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी दिलेलं आहे इथे माहिती.
त्यानंतर अजून मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन इथे प्रोसेस बघा. द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपिअर फॉर द ऑनलाईन टेस्ट सांगितलेलं आहे. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन आणि 110 मार्क्स असणार आहे आणि 120 मिनिटांचं टायमिंग असणार आहे. टेस्ट ऑफ जनरल नॉलेज दॅट इज टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज होणार आहे. तुमचे डिप्लोमा झाला असेल तरी सुद्धा खूप चांगलं आहे, वेल अँड गुड. तुम्ही इथे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर ओपनिंग ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे. टेस्ट सेंटरचं सांगितलेलं आहे. इथे ओपन कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फी 500 आहे, रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 250 रुपये असणार आहे. प्रोसिजर टू अप्लाय म्हटलं तर तुम्हाला लिंक देणार आहे, त्याच्यावरती जाऊन पूर्ण माहिती आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे तुम्ही डिग्री झालेला असू द्या, त्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, डिप्लोमा झालेला असू द्या, नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. खूप चांगली संधी आहे. आणि इथे मेन म्हणजे तुम्हाला मुदतवाढ दिल्यामुळे अजून टाइम भेटत आहे, त्याची तयारी करा. एक्झामची पद्धत आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे की ऑनलाईन एक्झाम्स होणार आहे. त्याच्यानंतर इथे मेथड ऑफ सिलेक्शन काही गेट क्वालिफिकेशन असू द्या, इथे सुद्धा ॲप्लिकेशन फी मेन्शन केलेली आहे 500 आणि 250 रुपये. त्याच्यानंतर प्रोसिजर टू अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट ॲडव्हर्टाइज शुड एन्श्युअर द फुलफिल ॲट एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही ते क्रायटेरिया एलिजिबल आहे का नाही चेक करायचं आहे. ते कमीत कमी सॅलरी 18,000 पासून ते 1,19,315 पर्यंत सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व उमेदवार इथे ॲप्लिकेशन करू शकता. इथे अनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर इथे पदानुसार फी राहील हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. खूप मोठी संधी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इथे तुम्हाला नोकरीचे ठिकाण आहे आणि एकूण 6,147 जागांसाठी इथे निवड होणार आहे. खूप मोठी भरती आहे, मेगा भरती आहे महाराष्ट्रातून. आणि त्यातून मेन म्हणजे तुम्हाला अजून टाइम भेटलेला आहे फॉर्म भरण्यास, तुम्ही तयारी करू शकता. काही जर अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.